हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काय मागा हेच देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाज नको मनी मनसी काय मागा हेच देगा पांडुरंगा तुका मने अंगी शक्ती देई नाचे रंगी मनसी काय मागा हेच देगा पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल यौन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयद्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय त्वभ्यम् अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध परडे घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळते उदो उदो भक्त नाचते गोंधळा येई ओ जगदंबे मूळपीठ तू अंबे विभुं वेणुनादं चरंतं दुरंतं स्वयं लीलया गोपवेशं दधाना गवावृंदकानंदनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम मन पांडुरंगा पांडुरंगा करू
कलावज्ञ ज्योधरार्थावतारम कलांकांक तेजोदिकामोदिवक्त्रम कलानिशवादा पुनोदारह दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा तो पांडेवा निवृत्ती उदारा तो पांडेवा निवृत्ती उदारा तो पांडेवा निवृत्ती उदारा तो पांडेवा नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन आचत्रय जननी देवासी मुक्ताई नमो त्रिभुवन पावनी आचत्रय जननी देवासी मुक्ताई नमो त्रिभुवन पावनी आचत्रय जननी देवासी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करा अभेरू संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिम विलोकितो येन समाधि राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सोनोपंत तथा गुणिजनतया मामा असे बोलती नामे शंकर शंकरा समकरा निसंग जो संगती पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संत वरा समकरा दांडेकरा वंदितो मस्तक हे पायावरे वार करे संतांचा वार करे संतांचा वार करे संतांचा मस्तक हे पायावरी वार करे संतांचा वार करे संतांचा वार करे मस्तक हे पायावरी यावर करी संतांचा यावर करी संतांचा यावर करी संतांचा मस्तक हे पायावरी वार करे संतांचा वार करे संतांचा वार करे संतांचा मस्तक हे पायावरी यावर करी संतांचा यावर करी संतांचा यावर करी संतांचा मस्तक हे पायावरी यावर करी संतांचा यावर करी संतांचा यावर करी संतांचा दुधना नदीच्या तटी जन्म झाला आदि ब्रह्म वेदांत तपे पूर्ण केला दिली भेट देवे आले वडापुरीला विसरू कसा मी सद्गुरु चरणाला धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरुरायाचा माझ्या सद्गुरुरायाचा माझ्या सद्गुरुरायाचा प्रताप पायाचा माझ्या सद्गुरुरायाचा
हरिदासाची घरी हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त जगदवंद्य जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग असून या अभंगामध्ये तुकोबराय जन्माची इच्छा करत असताना हरिदासाची भेट आपल्याला व्हावी याची इच्छा आपल्या अंतकरणामध्ये ठेवून भगवान परमात्म्याच्या समोर उभा राहून मागणं मागतात. अभंगाकडे कीर्तन रूपी सेवेकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार तो असा. गेली 14 वर्ष झालं आपण या पवित्र आणि पावन बार्शी या नगरीमध्ये श्री गुरु सावताबाबा महाराज जांभळे यांच्या 14व्या पुण्यतिथीच्या किंवा पुण्यस्मरणाच्या निमित्तानं भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करत असतो. त्यामध्ये गेली 7 दिवस झाला आपण अव्याहतपणे बाबांची सेवा करत 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 भगवान परमात्म्याच्या या दालनामध्ये उपस्थित आहात. आणि त्या दालनामध्ये उपस्थित असताना जी आपण सेवा केली त्या सेवेचा पगार त्या पगारेमध्ये उदीच्याला आपला भर पडणार आहे. परंतु पगार मागत असताना भगवान परमात्म्याकडे काय मागावं याचं ज्ञान आपल्याला व्हावं या न्यायानं आजच्या अभंगाचा प्रपंच. बाबांचं 14वं पुण्यस्मरण आहे. बाबांबद्दल जर सांगायचं झालं तर बाबांना आपल्यामधून जाऊन 14 वर्ष झाले. बरोबर आहे ना? हा, माझं बोलणं समजतंय ना सगळ्याला? हा, मी मराठीतनच बोलतोय. हा, बाबांना आपल्यामधून जाऊन 14 वर्ष झालं. खरं खरं सांगा, 14 वर्षामध्ये बाबांना आपण विसरलो का? एरवी आपल्या आजोबाचं नाव आपल्याला माहित असतं, आपल्या पंजोबाचं नाव आपल्याला माहित असतं, आपल्या खापर पंजोबाचं नाव माहित असतं, निप्पर पंजोबाचं, डोपर पंजोबाचं, चलो दे आता कीर्तन संपूस तर हे असंच माहिती असतं का? परंतु उत्तमची उरे कीर्ती मागे भगवान परमात्म्याने संतांना या पृथ्वी तलावर अवतरित करण्यासाठी फक्त आडराने भरले जग, त्या आडरानात भरलेल्या जगाला सनमार्गाला लावण्यासाठी बाबांचं प्रयोजन आहे. विठ्ठल बाबांचं 14वं पुण्यस्मरण आहे. पुण्यतिथी आहे बाबांची. बाबांची पुण्यतिथी आपण घालतो त्यात नवल नाही. तुका म्हणे गाजी वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझे कीर्ती. या तुकोबरायाच्या उक्तीप्रमाणे आपण या भगवंताच्या दालनामध्ये तर बाबांची पुण्यतिथी घालूच, परंतु वैकुंठामध्ये सुद्धा भगवान परमात्मा बाबांना डोक्यावर घेऊन नाचत असेल. विठ्ठल विठ्ठल. त्या बाबांच्या सेवेकरता न जाणो माझ्या कित्येक जन्माचं पुण्य असेल, माझ्या आई वडिलांची काही पुण्य सामुग्री असेल आणि माझ्या परंपरेची काही पुण्य सामुग्री असेल, त्या सगळ्या पुण्य सामुग्रीच्या जोरावर आज या पवित्र आणि पावन बार्शी नगरीमध्ये नवे नवे भगवान परमात्म्याच्या म्हणजे भगवंताच्या दारात भगवंताच्या समोर सेवा करण्याचं परम भाग्य मला लागलंय. तसं पाहायचं झालं तर तुकोबरायाच्याच उक्तीनं सांगायचं झालं दत्ता महाराज तर तुकोबराय म्हणतात जन्मा आलो त्याचे आज फळ झाले साचे. वाक्य जरी तुकोबरायाची असली तर ते आज मी वापरणार आहे. मी जन्मा आलो त्याचे आज फळ झाले साचे. मी जन्माला आलोय ना त्याचं आज मला चीज झाल्यासारखं वाटतंय. एरवी भगवान परमात्म्याच्या समोर सेवा करणं कुणालाही जमत नाही, नवे नवे कोणाचाही तो अधिकार नाही. परंतु आमच्या महेश महाराज असतील, माऊली महाराज असतील, राधाताई असतील, यांना असं वाटलं आपल्याच भागातला एक वारकरी विद्यार्थी आहे बाबा, चला
आपल्या नादानं त्याचाही उद्धार करून पुढे चालावं म्हणून माझ्यासारख्या एका सामान्य वारकरी विद्यार्थ्याची या ठिकाणी सेवा त्यांनी ठेवली. तसं पाहायचं झालं तर पत्रिकेत नाव वासुदेव महाराज दुसऱ्याच महाराजाचं आहे. मी आज बांध रिटून आलोय, मराठवाडी भाषेत बोलतो, बांध रिटून आलोय म्हणजे पत्रिकेत बुवा दुसराच आहे, उभा तिसराच आहे. तसं पाहायचं झालं तर आजचं कीर्तन जर पाहायचं झालं पत्रिकेच्या नियमाने तर सोमनाथ महाराजांचं आहे. परंतु काल मला काहीतरी अडचण आली, आता हिथं सांगून येते अडचण आली म्हणून मला तिकडं जावं लागलं. दत्ता महाराजांनी कालची सेवा माझ्या जागेवर केली, त्यांचंही माझ्यावर ऋणानुबंध प्रेम आहे. एरवी असं कीर्तनकाराच्या कीर्तनाला कीर्तनकार कधी आवर्जून उपस्थित नसतो. दत्ता महाराज कीर्तनकाराच्या कीर्तनाला कीर्तनकार कधी आवर्जून उपस्थित नसतो. परंतु आज पाहायचं झालं तर कीर्तनाच्या कीर्तनकाराला कीर्तनकाराला कीर्तनकारच साथीदार आहेत. विठ्ठल विठ्ठल. श्री गुरु बाबांच्या मुखातून ऐकलेलं एक वाक्य आहे, मोठी माणसं तीच असतात. ऐका, मोठी माणसं तीच असतात जी लहानाला मोठं करत असतात. मोठी माणसं तीच असतात जी लहानाला मोठं करत असतात. एरवी लहानाकडे कुणाचं लक्ष नसतं. उदाहरणाकाची जर सांगायचं झालं, आपल्या गावात आपल्या रानात लिंबाचं झाड असेल, लिंबाचं झाड, लिंबाचं म्हणजे खायच्या नाही बरं, कडू लिंबाचं झाड असेल, त्या लिंबाच्या झाडाखाली आपण जर सोयाबीन पेरली तर सोयाबीन उगवून येते परंतु तिला शेंगा लागत नाहीत. लिंबाचं झाड, वडाचं झाड, कोणतेही झाड तुम्ही घ्या, त्याच्या खाली धान कधीच उगवून येत नाही किंवा ते मोठं होत नाही, त्याला धान्य लागत नाही. परंतु त्या झाडाला मोठं म्हणायचं नसतं, त्याची बुद्धी फक्त संकुचित आहे म्हणायचं असतं. मोठं त्यालाच म्हणायचं, आपण मोठेत परंतु सोबतच्याला सुद्धा मोठं करण्याचं ज्याच्यात सामर्थ्य आहे. म्हणून मोठी माणसं तीच असतात जी माझ्यासारख्या लहानाला मोठं करण्याचा प्रयत्न करत असतात. विठ्ठल. या न्यायानं आदरणीय ताईंच्या माध्यमातून मला या ठिकाणी सेवा करण्याचं परम भाग्य लाभलंय. आमचे माऊली महाराज असतील, महेश महाराज असतील, यांच्या माध्यमातून, संभाजी महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करतोय. आज वारकरी संप्रदायातील दिग्गज कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांचं नाम उल्लेख करणं अतिशय गरजेचं आहे. नवे नवे ज्यांना तारका हवाय त्यांनी तर करावाच. हे मधलं सांगतोय. या न्यायानं वारकरी संप्रदायाची धुरा ऐल तीरावून पहिलं तीराला घेऊन जाण्यासाठी जे सक्षम आहेत, आपल्या सावताबाबांचे नातू आदरणीय हरिभक्तपरायण वासुदेव महाराज बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चरणाला मी विनम्र भावनेनं अभिवादन करतो. त्याचप्रमाणे आपल्या बार्शी तालुक्यातलं वारकरी म्हणून ज्यांना गौरविलं जातं, ओळखलं जातं, आदरणीय हरिभक्तपरायण दत्ता महाराज उंडेगावकर बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे तालमणी, ताल भास्कर, मृदंग अलंकार, मृदंग सूर्य, कीर्तन केसरी, कीर्तनकार, विनोद विद्या वैभव, विनोदाचार्य भास्कर दत्ता महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण दत्ता महाराज हेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे आपल्या या भागातील गाणं कोकिळा म्हणलं तरी काय हरकत नाही, आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या गावचे उमेश महाराज तांबे महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे गणेश महाराज असतील, ज्यांच्याकडे बघून मी कीर्तन करायला शिकलो, नवे नवे मीच नाही, माझ्यासारखे असे बरेच कीर्तनकार त्यांच्याकडे बघून कीर्तन करायला लागले. आदरणीय श्री गुरु बाप्पा, एरवी मला परीक्षा देण्याची आवड नसती बाप्पा, परीक्षेचा माझा लांब लांबपर्यंत संबंधच नसतो कधी बरं का वासुदेव महाराज. एरवी परीक्षा देण्याची मला आवड नाही, मी परीक्षात सुद्धा दांडी मारून जाणारा बुवा आहे, म्हणजे परीक्षेला न जाणारा. परंतु आज भगवंताच्या समोर मला परीक्षा द्यायला लागायला लागली. एकाल्या साईडला पोलीस इन्स्पेक्टर साहेब आहेत आणि पुढे बाप्पा आहेत, त्याच्यामुळं परीक्षा तर आज माझी होणारच आहे, पण मी परीक्षेत नक्कीच उतरल. विठ्ठल विठ्ठल. आप्पाही या ठिकाणी उपस्थित आहेत, आप्पाच्याही चरणावर मी विनम्र भावनेनं अभिवादन करतो आणि माझ्या शिवेला पूर्णविराम देतो. आहेत का जागेवर? इकडे लक्ष द्या. अभंग खूप सुंदर आहे. तुकोबरायांनी या अभंगामध्ये जन्माची मागणी केली. खरं सांगा, तुकोबरायांना मागण्याचा अधिकार आहे का? पहिला मुद्दा ही आहे. दुसरा मुद्दा आहे,
तुकोबरायांना जरी मागणी मागण्याचा अधिकार असला, परंतु तुकोबरायांची परंपरा सांगते मागणी न मागणे. तुकोबरायाचा स्वभाव आहे मागणी न मागणे. तुकोबरायांनी जो गाथ्यात निष्काम भक्ताचा जो सिद्धांत सांगितलाय, त्या सिद्धांताला सुद्धा तुकोबरायाची या मागणीमुळे त्या सिद्धांताला सुद्धा बाधा येण्याची शक्यता आहे. पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितलं, तुकोबरायांना मागणी मागण्याचा अधिकार आहे का? खरं सांगा. आपल्या समोर तिघा जणांची मागणी येत असते. आपल्या समोर एकतर आपल्या समोर जीवाची मागणी असते, दुसरी देवाची मागणी असते आणि तिसरी संतांची मागणी असते. पहिली मागणी आहे जीवाची. जीव काय मागतो? बाप्पा काय मागतो जीव? बोला बोला. आमची कली 2-2 वर्षाची लेकरं बोलतेत. सुख. हा, बारीक बारीक गोष्टी तुम्ही ऐका बरं, लय विनोद खास आहे ते. बोला. जीवाची मागणी काय आहे? जीवाची मागणी बोला ना. बोलले तर बोला, नाही तर मग काय नाही. जीवाची मागणी फक्त एवढीच आहे, वाढावे संता वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य, ही जीवाची मागणी. खरं सांगा, हेच आवडतं ना आपल्याला? घर असावं, दार असावं, धन दौलत असावी. बरोबर आहे ना? ज्यांचं झालेलं नाही त्यांना वाटतं माझं व्हावा, आणि ज्यांचं झालंय त्यांना वाटतं उगच उगं झालं. बरोबर आहे ना? आता माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे, कारण मला काय झालेलं नाही. म्हणजे माझं व्हावा ह्या हिशोबातलाच आहे म्हणायचं. म्हणजे माझी मागणी काय आहे? जीवाची मागणी काय आहे? संसारामध्ये सुख मिळावं, एवढीच जीवाची मागणी आहे. सुख कशाने मिळतं? संसारात आल्यावर सुख. संसार आणि सुख या दोन विरोधाभासातल्या गोष्टी आहेत. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. खरं सांगा, संसारामध्ये दुःख आहे का आबा? संसारामध्ये दुःख आहे? माझी वाक्य टाकलेली कळतेत ना तुम्हाला? हे विशेष आहे. म्हणजे संसारामध्ये दुःख आहे का सुख आहे? संसारामध्ये दुःखच आहे, फक्त सुखाचा आभास आहे. बरोबर आहे ना माझं? सुखाचा आभास आहे फक्त. संसार दुःख बांधवडी आहे, तुकोबरायाचं प्रमाण आहे. किंवा संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शूनी, पाठी लागली ओढाळ, कवना मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. संसार दुःख स्वरूपच आहे. बरोबर आहे बाप्पा? संसार दुःख स्वरूपच आहे. पण संसार दुःख स्वरूप हे तुम्हाला कधी कळलं? मना इथं आल्यावर. कधी कळलं आपल्याला? ज्या वेळेस आपण संसारात पडलो तेव्हाच कळलं ना. परंतु तुकोबरायादी सर्व संतांना या संसाराचं काय घेणं देणंच नाही. तुकोबरायादी सर्व संत मंडळीला जन्म मृत्यूचे जे संसार आहे ना, त्याच्यापासून भीती वाटते. पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम, यह संसारे खलु दुस्तरे. किंवा ज्ञानोबरायांची ओवे, आगाऊ उपजने आणि निवाने, हे साचची जो का म्हणे, तो जीव लोकू मी म्हणे, संसारू हा जन्माला येणं आणि मरणं, याला ज्ञानोबराय संसार म्हणतात. काय काय जागेवर अहंकाराला संसार म्हणतात. मग या संसारामध्ये दुःख आहे,
आणि जीवाची मागणी आहे वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य. मग जीवाला त्याच्यामध्ये सुख मिळेल का? मिळणार नाही. आजपर्यंत संसाराने कुणाचंच सुखाचं बिल काढलं नाही, दुःखाचंच बिल काढलंय. म्हणून जीवाच्या मागणीकडे आपण नाही पाहिलं तरी चालेल. दुसरा मुद्दा मी तुमच्या समोर उपस्थित केला होता, देवाचं मागणं. देवाचं मागणं. देवाला काय आवडतं? देवाची मागणी काय आहे? तर देवाला त्याच्या नावा इतकं दुसरं काहीच आवडत नाही. आवडे देवासी तू ऐका प्रकार, नामाचा उच्चार. स्वतःचं नावच फक्त भगवान परमात्म्याला आवडतं, दुसरं काय आवडत नाही. आणि तिसरा मुद्दा मी तुमच्या पुढे उपस्थित केला होता, संतांची आवड नव्हे नव्हे, संतांची इच्छा, संतांची मागणी. संतांना काय आवडतं? संतांना ज्ञानोबरायाच्या भाषेत जर सांगितलं तर संतांना देवच, बाकीचं देव सोडून काही आवडत नाही. वेळोवेळा व्हावा पांडुरंग, वेळोवेळा व्हावा मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. घड्याळ पुढे गेलं, टायमाच्या पुढे जायचं नाही आणि जातही नाही. मी कशामुळे जात नाही खरं सांगू का? आम्ही आळंदीला राहिलो होतो बाप्पा, निळोबारायमध्ये. तेव्हा तिथं एक शिक्षक राहत होते. शिक्षक राहत होते आणि शिक्षक आम्हाला म्हणले, शिक्षक टायमाची एकदम पक्के, सकाळच्याला लवकर उठायचे, आंघोळ करायचे आणि शाळेला निघून जायचे. मग शाळेला निघून जात असताना शिक्षकाला कधी 10 वाजायच्या, कधी 11 वाजायच्या, कधी 12 वाजायच्या, कधी 1 वाजायचे. जाताना त्यांचा टाइम काय ठरलेला नव्हता वासुदेव महाराज, परंतु येताना बरोबर 5 वाजता ते शाळेत निळोबारा धर्मशाळेत यायचे. मग मी एके दिवशी विचारलं, म्हणलं गुरुजी, जाताना वेळेची तुमची वेळ काय नक्की ठरलेली नसते, पण येताना बरोबर 5 वाजता तुम्ही कसं काय येता? ते म्हणले, मास्तर लोकांचं काम आहे काय, एक वेळेस जायची वेळ नाही पाळली तरी चालन, परंतु यायची वेळ त्यांनी पाळलीच पाहिजे. आज इथल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा मी मास्तर आहे. एक वेळेस जायची वेळ माझ्याकडून कमी जास्त होईल, पण थांबायची वेळ माझ्या हातात आहे. याने ज्ञानोबरायादी सगळ्या संतांची इच्छा आहे, मागणी आहे, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. देव सोडून काहीच ज्ञानोबरायाने मागितलं नाही, संतांनी मागितलं नाही. तुकोबरायाने देव सोडून काय मागितलं का? नाही नाही. तुकोबराय म्हणले, देव सोडून तर आम्ही मागतच नाही, उलट ज्यांना देव आवडतो तोच खराच वैष्णव आहे. वैष्णव तो म्हणो जया, अवघे देवावरे माया. ज्यांना देव आवडतो त्यांनाच आम्ही संत म्हणतो. म्हणून संतांना देव आवडतो, त्या देवाच्या समोर तुकोबराय उभे राहिले. त्या देवाच्या समोर तुकोबराय उभे राहिले आणि तुकोबराय उभे राहिल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने पाहिलं आणि तुकोबरायाला भगवान परमात्मा म्हणू लागला, तुकोबराय, तुमच्या सगळ्या परंपरेचं माझ्यावर खूप मोठं ऋण झालेलं आहे. एक काम करा, तुम्ही काहीतरी मागा, काहीतरी मागा. तुकोबराय म्हणले, काही नाही मला मागायचं, परंतु भगवान परमात्म्याच्या इच्छेमुळं एखाद्या मोठ्या व्यक्तीची जर अवहेलना आपण सारखं सारखं करत असू तर मोठ्या व्यक्तीला राग येण्याची शक्यता असते. उदाहरण सांगायचं झालं, जर समजा एखादा मोठा कीर्तनकार कीर्तनाला नाही आला, परंतु त्या कीर्तनकाराने दुसऱ्या कीर्तनकाराला फोन करून सांगितलं, महाराज आज तुम्ही माझ्या जागेवर कीर्तनाला जा. अधिकार पाहिला मोठा आहे, अधिकार मोठा आहे, आणि अधिकार मोठा आहे म्हणल्याच्या नंतर त्या कीर्तनकाराने त्याचं ऐकलं पाहिजे.
परंतु तो कीर्तनकार त्या कीर्तनकाराला म्हणला मला काय जायचं नाही. राग आला. तिथून पुढचं त्याला सांगितल्याच नाहीत तारका. या न्यायानं जर भगवान परमात्मा पाहिला तर भगवान परमात्मा एवढा मोठा आहे, अख्खं जग त्यांनी दान करून दिला. एवढा जगदानी दान केलं. एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. तुकोबरायाचे या उक्तीनं देवादी सर्व देवांनी भगवान परमात्म्याच्या समोर उभा राहिलेल्या तुकोबरायांना भगवान परमात्मा म्हणू लागला तुकोबराय काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. तुकोबरायांनी मागा मागा शब्द ऐकला आणि तुकोबराय भगवान परमात्म्याच्या समोर उभा राहून म्हणू लागले मला द्यायचंयच ना तरी एक काम कर. काय कर? तुम्हाला देण्याची इच्छाच आहे ना तर तू मला हरिदासांच्या घरी जन्म दे. अभंगाची हरिदासाची हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरे. हरिदासांच्या घरी मला उपजवा जन्माला घाला. खरं सांगा तुकोबरायांना हे मागण्याची काही आवश्यकता होती का? त्याच्या अगोदरचा मुद्दा असा आहे तुकोबरायांना मागणीचा अधिकार आहे का? तुकोबरायांना मागण्याचा अधिकार आहे का? बरं ज्यांना मागते तो देण्यासाठी समर्थ आहे का? त्याची पात्रता काय हे तरी तुकोबरायांनी पाहिलंय का? एरवी माणसं कोणापाशीही काहीही मागतात. आता त्याच्याकडे जातच नाही, मी तुकोबरायाचं सांगतो. आता तुकोबरायांना मागण्याचा अधिकार आहे का? हो, तुकोबरायांनाच मागण्याचा अधिकार आहे, बाकीच्यांना मागण्याचा अधिकार नाही. तुकोबरायांच्या परंपरेमध्ये कुणी मागितलंय का? हो, तुकोबरायाच्या परंपरेमध्ये मागितलंय. तुकोबरायाने मागण्याला सुद्धा विरोध केला. हात पसरेजिने दिकत्याचे तुका मने करे ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरेजिने दिकत्यांचे. तुकोबरायाचा स्वभाव मागण्याच्या विरोधात सुद्धा आहे. काही न मागती कोणासी तोची आवडे देवासी. या न्यायानं तुकोबरायांना मागण्याचा अधिकार आहे.
तुकोबरायाच्या परंपरेमध्ये विश्वंभर बाबाने सुद्धा मागितलं, नवे तुकोबरायाची परंपरा जर पाहायची झाली तर प्रत्येक व्यक्तीला 2 परंपरा असतात. एक असते मांस परंपरा आणि एक असतो विद्या परंपरा. म्हणजे विद्यावंशक असतो आणि मांसवंशक असतो. तुकोबरायाच्या विद्यावंशात जरी बघितलं तरी भक्त प्रल्हादांनी सुद्धा भगवान नरसिंहाकडे मागितलं. नामदेव रायांनी सुद्धा भगवान परमात्म्याकडे मागितलं. प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावे तुका. भगवान परमात्म्याच्या समोर नामदेव रायांनी सुद्धा मागितलं. म्हणून तुकोबराय त्यांच्या विद्यावंशाच्या माध्यमातून मागू शकतात. मांस वंशामध्ये बोल्लोबरायांनी सुद्धा भगवान परमात्म्याच्या समोर तुकोबा ऐसा पुत्र देई देवा भगवान परमात्म्याच्या समोर मागणी मागितली. म्हणून तुकोबरायांनाच मागण्याचा अधिकार आहे, बाकीच्यांना कुणाला नाही. बरं, तुकोबरायांना मागण्याचा अधिकार दिला कोणी? तुकोबरायांना मागण्याचा अधिकार दिला कोणी? दत्ता महाराज. जगामध्ये माणूस जर सगळ्यात जास्त कुणाला घाबरत असेल, बरं का गणेश महाराज, माणूस जगामध्ये जर सगळ्यात जास्त कुणाला घाबरत असेल तर त्याचं नाव आहे बोला. जगात सगळ्यात जास्त माणूस जर घाबरत असेल तर त्याचं नाव आहे ऋतू महाराज म्हणतात बायको. खरंय का हे ऋतू महाराज? हा, अनुभव नसताना सांगतात विशेष म्हणजे. खरंय, जगात माणूस सगळ्यात जास्त घाबरतो पत्नीलाच, बाकीच्यांना घाबरतच नाही माणूस. कसा घाबरतो? जगात सगळ्यात जास्त माणूस घाबरतो काळाला. जगात सगळ्यात जास्त माणूस घाबरतो काळाला. परंतु तुकोबरायाचं नाव घेतलं, तुकाराम 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 तुकाराम, नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, तुकाराम नाम घेता का प्रेम, तुकाराम तुकाराम, नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, नाम घेता का प्रेम, तुकाराम तुकाराम, नाम घेता का प्रेम, तुकाराम तुकाराम, नाम गेला हा पुरुषार्थ, तुकोबाचा मर्थ, केला हा पुरुषार्थ. कमी बॉल मध्ये जास्त रन काढायचे आपल्याला आज. तुकाराम तुकाराम, नाम घेता का पेयम. तो काळ तुकोबरायाच्या काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. तुकाराम महाराजाच्या घरी राबत होता. नवे जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. भगवान परमात्म्याने सांगितलं, काळा तो तुकोबरायाच्या खाली एक पायरी हो. तुकोबरायाने मस्तकावर त्या पाय ठेवला आणि तुकोबराय सदैव वैकुंठ गमनाला निघून गेले. म्हणून तुकोबरायांनाच मागण्याचा अधिकार आहे हे सांगत होतो मी. तुकोबरायांनाच मागण्याचा अधिकार आहे. तुम्हाला आम्हाला मागण्याचा अधिकार आहे का? तुम्हाला आम्हाला मागण्याचा अधिकारच नाही का? जन्मालाच्या येण्याच्या अगोदर महेश महाराज, माऊली महाराज नियोजन एकदम साधलंय बरं, एक नंबर. काय झालं जाता महाराज, साधायला सुद्धा साधावं लागतं, साधायला सुद्धा साधावं लागतं. नियोजन खूप सुंदर साधलंय, एक नंबर, खास एक नंबर. आता काय झालं, मागं लॉकडाऊनचा काळ होता, कोरोनाचा काळ होता आणि कोरोनाच्या काळामध्ये मी परभणी जिल्ह्यात कीर्तनाला गेलो बरं का दत्ता महाराज. परभणी जिल्ह्यात कीर्तनाला गेलो, कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्याच्या नंतर मी बातम्या बघितल्या आणि बातम्यामध्ये 20 एप्रिलचं कीर्तन होतं. संध्याकाळी 8 वाजता बरोबर साहेब आले म्हणले, मेरे प्यारे देशवासियों
कल 21 अप्रैल है और पूरे भारत में हम लॉकडाउन का ऐलान करते हैं, कलम 144 लागू करते हैं 21 एप्रिलला. ज्या गाड्याने 21 एप्रिलला लॉकडाऊन लावलं ते 2 महिने सोडलंच नाही. 2 महिन्यांनी पुन्हा आला मला थाळ्या वाजवा. लोकांनी थाळ्या वाजवल्या, ती जे आतमध्ये लोक जाऊन बसले ते पुन्हा बाहेर निघालेच नाही. त्या 2 महिन्यात मी त्या परभणी जिल्ह्यातच होतो बरं का बाप्पा. माणसं चांगली होती पण हे आग्या मावळ गप बसत नाही. हे आग्या मावळ गप बसत नाही. माणसं चांगली होती, दररोज खायला प्यायला घालायचे मस्त. नियोजन कसं साधलं पाहिजे हे सांगतोय. खायला प्यायला मस्त जायचे. पण हे मावशा काय गप बसला. एके दिवशी जेवण झालं, मी बसलो दारात कुत्रं आलं. मावशी म्हणली हाड कोडू म्हणली 2 महिने इथं ओळखीला ही मावशी आपल्याला म्हणली. मावशीचं ऐकलं आपलं. चला म्हणलं आपण आपला रानात जा. रानात गेलो. गावचं मोठं लट पाटील 50-60 एकर जमीन होती बरं का साहेब. जमीन होती आणि पाण्याचा भाग पेरला भुईमुंगड्यानी. भुईमुंग पेरला 60 किलो भुईमुंग पेरला. 60 किलो भुईमुंग पेरला. भुईमुंगाला शेंगा किती निघाल्या असतील? 1 पोत. तुम्ही म्हणता 60 किलोला 1 पोत कस काय? कीर्तनात निघत्यात. 60 किलोला 1 पोत भुईमुंगाच्या शेंगा निघाल्या बरं का दत्ता महाराज. आणि त्या 1 ठिक्याला फोडायला 12 म्हाताऱ्या त्या माणसाने लावल्या. 12 बाया फोडायला लावल्या, शेंगा फोडायला. मी गेलो पाटलाच्या जवळ जाऊन बसलो. आबा जवळ जाऊन बसलो आणि ते पाटलाला म्हणलं, मी पाटील म्हणलं 60 किलोला 1 ठिकच तुम्हाला भुईमुंगाच्या शेंगा झाल्यात आणि त्याला फोडायला 12 म्हाताऱ्या तुम्ही ठेवल्यात. ह्या जर म्हाताऱ्यांनी 2-2 शेंगा खाल्ल्या तर अख्खं पोत संपून जाईल ना. बरोबर आहे, माझं काय चुकलं का बोलणं? 2-2 शेंगा जर त्यांनी खाल्ल्या, 2-2 शेंगा जर त्यांनी खाल्ल्या तर अख्खं पोत संपून जाईल ना. बरोबर आहे ना सिस्टीम आले? हा 2-2 शेंगा पोत संपून जाईन. आता ते पाटीलच ते म्हणले माझी काय उन्हाने पांढरी झाल्यात काय? मी म्हणलं का काय झालं? महाराज तुम्ही शेंगा फोडलेल्या बघताय मला मान्य आहे, पण आधी त्यांच्या तोंडाकडे बघा. मी म्हणलं का? अख्ख्या बोळक्याच आहेत म्हणला. सगळ्या म्हाताऱ्याच आहेत म्हणला. म्हणलं वा सुंदर नियोजन खास केलं यांनी. पुन्हा त्या म्हाताऱ्यांजवळ मी जाऊन बसलो. मी म्हणलं आजी पाटलांनी 60 किलो भुईमुंग पेरला, 1 ठिक शेंगा निघाल्या आणि 1 ठिक शेंगामध्ये जर तुम्ही 12 म्हाताऱ्यांनी 2-2 शेंगा खाल्ल्या तर अख्खं ठिक संपून जाईन. तुम्ही शेंगा का खात नाहीत? म्हातारे म्हणले महाराज खाल्ल्या तशा येत्यात. नियोजन साधलं पाहिजे, नियोजन साधलं पाहिजे. माऊली महाराज तुम्हाला नियोजन साधलंय. कलाकार तोला मोलाचे आणलेत तुम्ही. विठ्ठल विठ्ठल नियोजन साधलं पाहिजे. नाहीतर एरवी आमच्या नशिबी रचलं बिताड पाडलं बिताड, रचलं बिताड पाडलं. हा डुंपांग डुपांग डुंपांग हे असलेच आमच्या नशिबी. एरवी असं वातावरण निर्माण होतच नाही बरं का. मी याच्या अगोदरही सांगितलंय पण आताही सांगणार आहे. मी आता चॅनल समोर आहे म्हणल्यावर तेवढीच प्रसिद्धी आपली. काय आता आलंयच वगा तर कशाला मागे सरायचं म्हणून आता सांगतो बरं का. कलाकार सुद्धा त्याच तो कलाकार ओळखता आले पाहिजे तर मजा. नाही तर एरवी काय अवघड आहे. त्याच तिकडंच कीर्तनाला गेलो असं नगर जिल्ह्यात कीर्तनाला गेलो बरं का. नगर जिल्ह्यात कीर्तनाला गेलो. ओळखीचं गाव होतं. जाऊन बसलो पण अर्धा तास बाप्पा माझ्याकडे कुणी आलंच नाही. अर्धा तास कुणी आलं नाही. चहा पाण्याला कुणी विचारलं नाही. जेवला का म्हणून कुणी विचारलं नाही. आलं एक जण. कीर्तन झाल्यावर एक जण आलं. मी दर्शन घेतलं. माझं कीर्तन सुरू करणार होतं ते तेवढ्यातच. मी म्हणलं जावा कीर्तन सुरू करा. कीर्तन सुरू झालं बरं का आबा. कीर्तन सुरू झालं. कीर्तनात मी जरा स्पष्ट बघता सुखी भव. मी जरा स्पष्टच बोलणार आहे. फटकळ तोंडाचा आहे. थोडक्यात जर बोलायचं झालं तर बोलून गेलो मी. म्हणलं मला खेद वाटतोय म्हणलं तुमच्या अख्ख्या गावाचा. मला तुमचा राग येतोय म्हणलं. खेद वाटतंय. भजन्या सुधीत होता ना. भजन्या लगेच मला नको खेद करू
कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसे. म्हणलं चला थोडं थोडं पुढे गेलो. म्हणलं भगवान परमात्म्याची ज्ञानोबराय अवतार आहेत. गडी लगेच म्हणला अवतावर पांडुरंग नाव ठेवी. अवतावर पांडुरंग तुझ्या घरचा गडी होय रे अवतावर पांडुरंग म्हणतो. पुन्हा एक जण तर म्हणला नामा मने गाय दूध एकच आहे असंय बर का. आणि साधू निरंतर वर्ते तैसा असं प्रमाण आहे नामदेवरायाचं. एक जण म्हणला नामा मने गाय दूध एकच आहे साधू निरंतर वर पे तैसा. प्रमाण आठवणा मला बरं का. दत्ता महाराज डोक्याला हात लावला. म्हणलं काय माझी बुद्धी जड झाली. दत्ता महाराज त्यांनी प्रमाण दिलं. तो का म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. काल्याचं कीर्तन होतं. काल्याचं कीर्तन होतं अभंगेतला दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. त्याचं दुसरं चरण आहे रंगनी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणांतळी. अभंग तिथपर्यंत आला आणि मागचा भजन्या म्हणला रंगनी रांगत गंगुला बोलत आसुर रुळत चरणांतळी. नियोजन सुंदर आहे. नियोजन साधलं पाहिजे हे सांगत होतो बरं का. तुकोबारायांनाच मागण्याचा अधिकार आहे. आपल्या तुम्हाला मागण्याचा अधिकार नाही. कारण आपण जन्माला येण्याच्या अगोदर पासूनच मागतोय. आठवीन पाय हा माझा नवस हे आपलं मागणंच आहे ना. बरं जन्माला आल्यावर तर मागतो पण मेल्यावर सुद्धा आपण मागतोच ना. एका महाभागाचं देहावसन झालं. मियाला खापला पेटला उलथाला. तुमच्याकडे जे असन ती घ्या. आमच्याकडे मियाला म्हणतात त्याला वारला. एक जण आमच्या इकडला वारला. आणि आमच्या इकडं तिकडं नगर भागामध्ये पद्धत आहे 10व्याला प्रवचन करण्याची. माणूस मेल्यावर सुद्धा मागतो याच्यासाठी सांगतोय. 10व्याला प्रवचन करण्याची आमच्या तिकडं नगर जिल्ह्यात प्रथा आहे. 10व्याला प्रवचन. एक महाभाग मेला आणि योगायोगानं दत्ता महाराज माझ्यावर नंबर आला 10व्याचं प्रवचन करण्याचं. तसं पाहायचं झालं तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, गौतमी रातभर. ते सोडून द्या. प्रवचनाचा नियम आहे 1 तास. 1 तासच फक्त प्रवचन झालं पाहिजे. प्रवचनाला बसलो 1 तास झाला 1.5 तास झाला. ब्राह्मण बोला म्हणलं मी महाराज शिवला का पिंडाला निवद कावळा पिंडाला कावळा शिवला का. ते म्हणले नाही बुवा चलू द्या तुमचं. 2 तास झालं 3 तास झालं. आता भांडवल संपण्याची शक्यता वाटू लागली मला. 1 तासाचं भांडवल 3 तास वापरल्यावर टेन्शन येतं डोक्याला. 2 तासाचं कीर्तन जर 4 तास करा म्हणलं तर बुवाचं असा चेहरा पडतो. पण 1 तासाचं भांडवल मी 3 तास वापरत आता महाराज. डबल तेच सांगत होतो. लोक ऐकत नव्हती म्हणून भागलं. आताही लोक ऐकत नाही म्हणूनच भागतंय आपलं. जाऊन द्या असू द्या काय बारकी लेकरं बी लागत आहेत. नाही तर आता काय तरण्याशिवाय मजाच नाही. म्हाताऱ्या माणसाचं काय काम आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. 1 तासाचं 3 तास भांडवल नेलं मी. माणूस मेल्यावर सुद्धा मागतो हे सांगतोय बरं. हे लक्षात ठेवा. हां मी कुठे बी जाऊ द्या हे लक्षात ठेवा फक्त. 3 तास. एक जण माझ्या प्रवचनातून उठला म्हणला महाराज मला प्रवचनातून जाण्याची अनुमती फक्त तुम्ही द्या. कावळ्याला एका मिनिटात सोबत घेऊन येतो. मी म्हणलं अरे बाबा बरं झालं तू शेवट का होईना पण माझ्या दर्शनाला आला. तू लगीच्या लगीच जा. तवर एका सुज्ञ माणसाने बाप्पासारख्याने सांगितलं सगळ्या सुना फिना चला दर्शनाला या. 3 लेख होते त्याला दर्शनाला आले. कावळा काय आला नाही. लेकाच्या मुली आल्या कावळा काय आला नाही. स्वतःच्या मुली आल्या कावळा काय आला नाही. सुना आल्याबरोबर कावळा आला. भेट होता सुनाला. सुना सोबतच कावळा आला. पण कावळा आला चोच मारली नाही. त्यांनी सुरू केलं घालीन लोटांगण मोकळच पटांगण. त्यांनी सुरू केलं प्रदक्षिणा हाणायला सुरुवात केली त्या ह्याला. पण ही माझ्या प्रवचनातनं उठून गेलेला महाभाग पळत आला. खिशामध्ये त्यांनी बाटली आणली होती बिस्लरीची. बाटली आणली. खोटं सांगत नाही. बाटली नैवेद्याजवळ ठेवल्याबरोबर कावळा शिवला. मला खरं सांगा जिवंत असताना त्याची इच्छा होती पिण्याची. परंतु मेल्यावर सुद्धा त्याची इच्छा
मागण्याची आहेच ना. बाटली मागितली म्हणजे आपलं तुमचं आमचं मागणं कसं आहे, मेले नवे नवे जिवंत असताना तर आपण मागतोच मागतो, परंतु मेल्यावर सुद्धा आपण मागतो. बरोबर, मागण्याशिवाय दुसरं काही सुधरत नाही. तुकोबरायांनी मागणीच मागितली, परंतु मागत असताना तुकोबरायांनी भगवान परमात्म्याच्या समोर उभा राहिले. तुकोबराय म्हणले, हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. हरिदासाच्याच घरी का, बाकीच्यांची घरं काय बंद पडली होती का? हरिदासाच्याच घरी तुकोबरायांनी जन्म घेण्याची इच्छा का व्यक्त केली? त्याचं कारण एवढंच आहे, बाकीच्या कोणाच्याही घरी जन्म घेण्यापेक्षा हरिदासाच्या घरी जन्म घेणं अतिशय गरजेचं आहे. का? तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टांचे. म्हणून हरिदासांच्याच घरी, बाकीच्यांच्या घरी का? दृष्टांत सांगत असतो मी. आळंदीमध्ये राहत असताना आम्ही मधुकरी मागायचो. आळंदीमध्ये राहत असताना आम्ही बाकीच्यांच्या घरी का नाही याच्यावर सांगतो बरं. आळंदीमध्ये राहत असताना आम्ही मधुकरी मागायचो. जोग महाराजाच्या संस्थेतून आम्ही टाळगाव चिखलीला वास्कर महाराजाच्या फाडावर मधुकरीला मागायला जायचं. टाळगाव चिखलीला मधुकरी मागायची, त्याच्यावर उदरनिर्वाह करून आम्ही आमचं दिनकर्म करायचो. मधुकरी मागायची तरी कशामुळं? मधुकरी मागितल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही. नम्रता नावाचा गुण अंतकरणावर ठसत नाही, म्हणून मधुकरी मागायची. एरवी नम्रता नावाचे गुण आपल्याकडे राहिलाच नाही. एक वेळेस नम्रता घरात आली, पण नम्रता नावाचा गुण आला नाही. बारक्या सारख्या गोष्टी शिकून घ्या. नम्रता घरात आली बरं का माऊली, परंतु नम्रता नावाचा गुण आपल्या अंतकरणामध्ये ठसवला नाही. या न्यायानं नम्रता नावाचा, लीनता, नम्रता शब्दाचा अर्थ घ्या लीनता, लीनता नावाचा गुण आपल्यामध्ये यावा यासाठी मधुकरी मागितली पाहिजे. मधुकरी मागायला आम्ही टाळगाव चिखलीला जायचो. मधुकरी मागायची आणि उदरनिर्वाह करायचा. एक दिवस असा उजाडला, योगायोगानं माझाच नंबर आला. मधुकरीला गेलो, एका दारात उभा राहिलो, मोठ्याने म्हणलं, मधुकरी. आतून आवाज आला बर का ताई, आतून आवाज आला, निक पुढच्या घरी. मी ओळखून घेतलं दत्ता महाराज, एकतर हिनं तरी त्याला मारलेला असावा, नाहीतर त्याने तरी ह्याला मारलेला असावा. दुसऱ्या घरी गेलो, पुन्हा आवाज, मधुकरी. ती मावशी आली, मधुकरी दिली, निघून आलो. पण संस्थेचा नियम होता, अमृतानुभव नावाचा ग्रंथ आहे ज्ञानोबरायाचा, आणि त्या अमृतानुभव नावाच्या ग्रंथामध्ये पहिला श्लोक आहे, यदक्षरम अनाख्येय आनंदम मज केवलम श्रीमन्निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवतम आश्रयेत. पहिला श्लोक आहे. नियम असा, श्लोक झाला की पाठ करायचा. कागदावर लिहून घ्यायचो, यदक्षरम अनाख्येय आनंदम मज केवलम श्रीमन्निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवतम आश्रयेत. सुरू झालं. दुसऱ्या दिवशी योगायोगानं माझीच पाळी, श्लोक सुरू. त्या दिवशी मधुकरी मागून आणली, घरी आलो, जेवण केलं. परंतु त्या मावशीच्या घरी एक नियम निघाला. काय नियम निघाला? माझा श्लोक ऐकला, तो ऐकला त्या मावशीच्या पतीनं श्लोक ऐकला, नवऱ्याने श्लोक ऐकला, आणि त्याने घरात फरमान काढलं, आजपासून आपल्या घरामध्ये संस्कृतच बोलायचं, दुसरं बोलायचं नाही. काय बोलायचं? संस्कृत बोलायचं. ही म्हणली, नवरा बावचाळा फेवचाळा काय तुम्ही? एरवी ह्या बावचाळत असतात, कधी ते बावचाळत असतात. ते म्हणले, बावचाळे काय तुम्ही? संस्कृत? अहो किती अवघड आहे संस्कृत, किती अवघड आहे सांगू का मी? 2-4 तुम्हाला नमुन्याला सांगतो. अधश्चर्ध्वम प्रसृतास्तस्य शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवालाः अधश्च मूलान्यनुसंततानि कर्मानुबंधेनि मनुष्यलोके न रूपमस्येह ततोपलभ्यते अंतुर्न चादिर्न समित प्रतिष्ठा अश्वत्थमूल स्विरूढ मूल मसंग शस्त्रेन दृढेन चत्वा. मोठी मोठी दगड हाणल्याने वाटतंय का नाही? कानाला वाटतंय का नाही? एवढं अवघड संस्कृत आहे, पण त्या गाड्याने नियम काढला, आजपासून आपल्या घरामध्ये संस्कृतच बोलायचं, दुसरा शब्द वापरायचा नाही. बायको म्हणली, संस्कृत खूप अवघड आहे हो. संस्कृत अवघड आहे म्हणूनच ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरी मराठीतनं लिहिली ना, संस्कृताची गोठी उकलोनी ज्ञान दृष्टी केली से मराठी गीता देवी. संस्कृत अवघड आहे म्हणूनच ज्ञानोबराय म्हणले ना, माझा मराठाची बोल कौतुक अमृता तेही पैजा जिंके, किंवा ये मराठीची या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. का? संस्कृत अवघड आहे म्हणून.
तेव्हा म्हणला मला काय तू ज्ञानोबरायांचे प्रमाण प्रेमानं काय सांगू नको, उद्यापासून नाही आजपासून संस्कृत बोलायचं म्हणजे बोलायचं. ती म्हणली आपल्याला काय जमायचं नाही, संस्कृत लय अवघड आहे. तेव्हा म्हणला संस्कृत अवघड नाही, लय सोपं आहे. कसं सोपं आहे? तेव्हा म्हणला अनुस्वारम देतम संस्कृतम होतम. त्याला काय म्हणला अनुस्वार द्यायचा आणि संस्कृत तयार करायचं. अनुस्वारम देतम संस्कृतम होतम. ती म्हणली चालतंय, जमलं तर जमलं, चला. सुरू झालं. मग दुसऱ्या दिवशी योगायोगाने पुन्हा माझाच नंबर आला. आपलं सुरू. यदक्षरमानाख्येय आनंदमज केवलम श्रीमन्निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवतम आश्रयत. मधुकरी घ्यायची निघायची. त्या दारात आलो मी बघितलं की ती व्यक्ती, त्या बाईचा नवरा आचमनासाठी पाणी घेत होता. पाणी घ्यायचा, उजव्या हातात ठेवायचा, प्यायचा. पाणी घ्यायचा, उजव्या हातात ठेवायचा, प्यायचा. आणि त्यांनी नियम काढला होता. काय नियम काढला होता? घरात फक्त संस्कृतच बोलायचं. मग त्यांनी संस्कृत बोलायला सुरुवात केली. वासुदेव महाराज ती म्हणला, अगं बायकुम पाणी तिखटम लागतम. काय म्हणला तो? अगं बायकुम पाणी तिखटम लागतम. आता बायकोला बी माहित होतं संस्कृत बोलायचं. ती म्हणली अरे हलकटम. हे मी मनात सांगितले बरं. अरे धसकटम पाणी खरकटम म्हणून तिखटम लागतम. मग असल्याच्या घरी जन्माला येऊन काय उपयोग आहे का? असल्याच्या घरी जन्माला येण्यापेक्षा जन्माला नाही आलेलं बरं. परंतु तुकोबाराय म्हणले मला जन्म द्यायचायच ना, तर हरिदासाची घरी, हरिदासाच्याच घरी. आता हरिदास शब्दाचे दोन अर्थ शास्त्राने सांगितलेत. पहिला अर्थ आहे हरिदास, जे हरीचे दास आहेत त्यांना हरिदास म्हणा, आणि हरी ज्यांचा दास आहे त्यांना हरिदास म्हणा. पहिला अर्थ मी तुमच्या समोर ठेवला. हरिदास, जे हरीचे दास आहेत त्यांना हरिदास म्हणा. कोण कोण आहे हरीचे दास? कोण हरीचे दास आहेत? हरीचे दास सगळे संत मंडळी आहेत. सगळे संत मंडळी हरीचे दास आहेत. प्रमाण ह्याला काकड्यामध्ये दुसरं मंगलाचरण आहे, आणि दुसऱ्या मंगलाचरणाचा पहिलाच अभंग आहे. उच नीच काही नेनो भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या, दाशी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. 13 चरणाचा अभंग आहे. 24 संतांची 24 भक्तांची यादी हा एक अभंग आहे. आणि दुसरा अभंग आहे श्रवणे कीर्तनी झाले ते पावन संकादिक जान परमभक्त झाले ते विश्रांती याचका सकाळा जीवी जीवन कळा श्रीमूर्ती. हे दोन्ही अभंग तुम्ही बघा. याच्यामध्ये तुकोबरायांनी आणि ज्ञानोबरायांनी हरिदासांचे लक्षण सांगितलेत. नवे हरिदास, जे हरीचे दास आहेत त्यांचं वर्णन केलेलं आहे. हरिदास म्हणजे काय? पहिल्याचा जर अर्थ पाहिला तर हरिदास त्यांनाच म्हणा भगवान परमात्म्याच्या इच्छेमध्ये जी आपली इच्छा ठेवतात त्यांना हरिदास म्हणा. एरवी आपली भगवान परमात्म्यामध्ये इच्छा नसते. एक साधू समुद्रामध्ये जात होता. समुद्रामध्ये जात असताना नावेत बसला. नावेमध्ये बरीच लोक होती. समुद्रामध्ये चालले आणि समुद्रामध्ये गेल्याच्या नंतर तुफान आलं, वारं सुटलं, मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या आणि त्या लाटाचं पाणी त्या नावेमध्ये येऊ लागलं. एक साधू त्याच्यामध्ये बसलेला होता. त्याच्याजवळ कमंडल होतं. तो त्या समुद्रातलं पाणी घ्यायचा आणि नावेमध्ये ओतायचा. लोकांनी त्याला विचारायला सुरुवात केली. म्हणले महाराज तुम्ही असं का करता? ते म्हणले देवाची इच्छा. थोड्या वेळानं तुफान शांत झालं, समुद्राच्या लाटा शांत झाल्या आणि समुद्राच्या लाटा शांत झाल्याच्या नंतर त्या साधूनं त्या नावेतील पाणी कमंडलून घ्यावं आणि समुद्रात टाकावं. पुन्हा लोकांनी त्यांना विचारलं महाराज हे काय करता? ते म्हणले भगवान परमात्म्याची मगा इच्छा होती आपली नाव बुडावी, आणि आता भगवान परमात्म्याची इच्छा आहे की आपले नाव सुरक्षित राहिली पाहिजे. म्हणून भगवान परमात्म्याची इच्छा होती ना की माझी नाव बुडावी, म्हणून समुद्रातलं पाणी मी नावेमध्ये टाकत होतो. आणि आता भगवान परमात्म्याची इच्छा आहे ना, आता नाव डगमगू द्यायची नाही, म्हणून नावेतलं पाणी मी समुद्रामध्ये टाकतोय. या न्यायानं भगवान परमात्म्याच्या इच्छेमध्ये जी आपली इच्छा मिसळून चलत असतात त्यांना हरिदास माना. पहिला मुद्दा. दुसरा अर्थ मी तुम्हाला सांगतो होता, हरी ज्याचा दास आहे त्यालाही हरिदास म्हणा. मग हरी कोणाचाही दास होत नाही, घरातला हरिदास सोडून. बरं का, घरातले हरिदास नुसते दासच होत नाहीत,
त्यांच्यासमोर मुंडकं सुद्धा हलवितात एवढे दास होते. किती दास होते विनोदासाठी सांगत असतो मी. एका स्त्रीचं नवीनच लग्न झालं होतं दत्ता महाराज. लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर ती मुलगी स्वतःच्या माहेराला गेली. तिच्या मैत्रिणी सगळ्या तिच्या जवळ येऊन बसल्या आणि मैत्रिणीनं विचारायला सुरुवात केली, सांग पोरी सांग तुझं माहेर कसं, सांग पोरी सांग तुझं सासर कसं. माहेरची साडीमधलं गाणे. सांग तुझं सासर कसं आहे, तुझा सासरा, तुझी सासू. ती म्हणली सासरा आणि सासू माझी अगदी शंकर पार्वतीचा जोड आहे. दीर जाऊ. मग ती म्हणली दीर माझा भावाप्रमाण. हां समजलं. हां समजने वाले को इशारा काफी होता है. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकीच्यांना उद्याच्याला काल्याचं कीर्तन झाल्यावर महाप्रसाद आहे, जेवण करून जा. हां दीर कसा आहे तुझा, भावासारखा आहे. जाऊ बहिणीसारखी आहे. ननंद ते म्हणले अगदी लवंगी मिरची आहे. मला म्हणत्या तो अगदी लवंगी मिरची आहे. खरं सांगा त्या ननंदेचा लवंगी मिरची एवढीच आहे का ती? फक्त तिचा स्वभाव तिखट आहे म्हणून तिला लवंगी मिरची म्हणतात. आणि म्हणली तुझा नवरा, ती म्हणली नवरा तर म्हणली अगदी महादेवाच्या समोरचा आहे. महादेवाच्या समोर कोण असतं? हां बरं झालं मी असंच म्हणलं आबा एके दिवशी. मी मला सांगा मावशी महादेवाच्या समोर कोण होतं? ती म्हणली तुझा बाप. हे काय साधं आहे काय, आग्या मावळलंय विचित्र. हां काय सांगत होतो मी? हां नंदी. आपल्याला फक्त मागण्याचीच इच्छा आहे, दुसरं काही नाही. तुकोबरायांनी संतांच्या दारात राहण्याची हरिदास सांगत होतो. हरीचे जे दास आहेत त्यांना हरिदास म्हणा, किंवा हरी ज्यांचा दास आहे त्यांना हरिदास म्हणा. हरी कोणाचा दास होत असतो का? हरिदास कोणाचाच होत नसतो. हरी फक्त अंतकरणातली गोडी ज्या भगवान परमात्म्याच्या, अंतकरणातला भाव ज्या भगवान परमात्म्याच्या पायावर ठेवलाय ना त्याचाच फक्त दास, त्याचा पांडुरंग दास. चित्ती नाह्यास त्याचा पांडुरंग दास. संसारावरची सगळी माया निवृत्त करून भगवान परमात्म्याच्या पायावर ज्याची माया, त्याची भाव आहे, त्याचा जीव आहे, भगवान परमात्म्याच्या पायावर ज्याचा जीव आहे तोच भक्त भगवान परमात्म्याला आवडतो. ते हे प्राणा परवते, ते भगवान परमात्म्याला आवडतात. म्हणून तुकोबराय म्हणले त्याच हरिदासाच्या घरी मला जन्म दे. हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरे, मनसे काय हे मागा हेच देगा पांडुरंगा विठोबा. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरे, मनसे काय हे मागा हेच देगा पांडुरंगा. संता लोटांगणी जाता लाज नये मनी, किंवा संता लोटांगणी जाता लाज नको मनी, मनसे काय हे मागा हेच देगा पांडुरंगा. तुका मनी अंगी शक्ती देई नाचे रंगी. संतांना लोटांगण घालण्यासाठी मला लाज अंतकरणामध्ये येऊ देऊ नको, आणि भगवान परमात्म्याचं अंतकरणामध्ये विराजमान झाल्याच्या नंतर कीर्तनामध्ये नाचण्यासाठी माझ्याकडे ही लाजही नको. लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते. अभंगाचं नियोजनच याच्यासाठी होतं आप्पा. तसं पाहायचं झालं तर आज मागणीपर प्रकरणातलाच अभंग घेतला पाहिजे, हा पहिला नियम आहे. आणि दुसरा मुद्दा आहे हाच अभंग का? कारण सांगतो. राधाताई असतील, माऊली असतील, महेश महाराज असतील, यांनी भगवान परमात्म्याकडे गेले आणि भगवान परमात्म्यानं म्हणले तुम्ही 14 वर्ष झालं सावताबाबांची पुण्यतिथी साजरी करता, मागा काहीतरी. मग हे म्हणू लागले हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरे. मला जन्मच द्यायचा असेल ना तर हरिदासाच्याच घरी दे. मला जन्मच द्यायचा असेल ना तर सावताबाबाच्या परंपरेमध्येच दे. मला जन्मच द्यायचा असेल ना तर संतांच्या जवळ दे. म्हणून हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरे. तुकोबा
तुकोबारायांच्या माध्यमातून यांचं मागणं मी देवापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. देव म्हणले आणि काहीतरी मागा. ते म्हणले आणखीन काय नको. हा जो सप्ताह आहे ना 14 वर्ष झालं, अव्याहतपणे याचं 25वं वर्ष व्हावं, याचं 50वं वर्ष व्हावं, याचं 75वं वर्ष व्हावं आणि याची शताब्दी ही आमच्याकडून व्हावी. आणि ती शताब्दी करत असताना मोठमोठे संत आपल्या या बार्शी नगरीमध्ये यावत आणि त्या बार्शीमध्ये आलेल्या संतांच्या चरणावर जाण्यासाठी माझ्याकडे लाज येऊ देऊ नको. संता लोटांगणी जाता लाज नये मनी. आणि त्यांच्या कीर्तनामध्ये मला नाचण्यासाठी शक्ती दे तुका म्हणे अंगी. शक्ती देई नाचे रंगी. या न्यायानं यथामथी आता अवकाश धावत्या वेगामध्ये कमी वेळामध्ये बरंच काही सांगण्याचा प्रयत्न माझ्यासारखे एका सामान्य वारकरी विद्यार्थ्यांनी केलाय. थोडंफार सांगण्याचा प्रयत्न केलाय. वारकरी संप्रदायाची ध्वजा ऐलतीराहून पैलतीराला नेत असताना या बार्शी क्षेत्राचं एवढं महात्म्य कलियुगामध्ये पाहायचं झालं तर काही संत तीर्थ आहेत, काही देवतीर्थ आहे. पण बार्शी हे असं क्षेत्र आहे, हे संतही तीर्थ आहे आणि देवही तीर्थ आहे. संत तीर्थ का? इथं जोगा परमानंद महाराजांची समाधी म्हणून संत तीर्थ आहे. आणि दुसरे वेसोबा खेचर नावाचे संत आहेत, त्यांची समाधी या ठिकाणी उपस्थित आहे म्हणून हे संत तीर्थ आहे. आणि हे देवतीर्थ कसं? संपूर्ण जगतामध्ये बार्शीचा भगवंत प्रसिद्ध आहे. संपूर्ण जगतामध्ये बार्शीचा भगवंत प्रसिद्ध आहे. का प्रसिद्ध आहे? कारण त्याच्या सत्तेशिवाय आपल्याला तर जन्म घेताच येत नाही, पण त्याच्या सत्तेशिवाय देवांना सुद्धा जन्म घेता येत नाही. उदाहरण सांगू का? अंबरीश राजाच्या तपासाठी भगवान परमात्मा अवतरित झाले आणि अवतरित झाल्याच्या नंतर जो दुर्वास महर्षीनं शाप दिला होता, मग तुम्हाला 10 अवतार घ्यावे लागतील, 10 जन्म घ्यावे लागतील. भगवान परमात्म्याने तो शाप स्वतःवर घेतला आणि भगवान परमात्म्याने मच्छ, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि आता पुढे होणारा कल्की, हे 10 अवतार याच्या सत्तेनेच झाले. अंबरीशीसाठी जन्म सोशियले दैत्य निर्धाळिले किती एक. तुकोबारायांचा सुंदर असा अभंग सोडवण्याचा प्रयत्न मी स्वतः केलेला आहे. यातलं जे काही योग्य असेल ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व आजी आणि माजी गुरुवर्य आणि ज्या परंपरेचा मी कायम पायिक राहील आमचे सद्गुरू श्यामनाथ महाराज गुरुपीठ सामनगाव, याही परंपरेतील सर्व आजी आणि माजी गुरुवर्यांचं आहे. आणि जे काही अयोग्य आहे ते सगळं तुमच्या संगतीचा परिणाम आहे. जे काही अयोग्य आहे ते माझ्या बुद्धीचा दोष आहे आणि त्या बुद्धीच्या दोषामुळे मी तुमच्या समोर काही अयोग्य बोललो असेल ते तुम्ही उदार अंतकरणाने मला माफ करावं. आणि उदार अंतकरणाने माफ करत असताना या बालकाचं तुम्ही 2 तास वटवट ऐकून घेतली, त्या वटवटीबद्दल तुम्हाला जे काही वाटत असेल त्याची प्रतिक्रिया कीर्तन झाल्यावर तुम्ही द्या. आता थोडक्यात सूचना सांगतो. कीर्तन संपल्यातच जमाय, नवे संपले. आता मी 8 तास मारायला लागलोय. 8 तास सगळ्यांना सूचना आहे. माणूस जन्माला आल्याच्या नंतर काही वाम मार्गाला जातात, काही चांगल्या मार्गाला येतात. काही जण वाईट मार्गाला जातात, काही जण चांगल्या मार्गाला येतात. परंतु वारकरी संप्रदाय हा एक असा मार्ग आहे, तिथं आलेला प्रत्येक व्यक्ती हा सन्मार्गालाच जातो. वारकरी संप्रदायाशिवाय या जगतामध्ये वारकरी संप्रदायासारखा शुद्ध संप्रदाय होणेच नाही, होणारच नाही आणि झालाही नव्हता. वारकरी संप्रदाय एवढा शुद्ध आहे. भावाने भावासोबत कसं वागलं पाहिजे हे वारकरी संप्रदाय शिकवतो. बहिणीनं भावासोबत कसं वागलं पाहिजे हे वारकरी संप्रदाय शिकवतो. भावाने बहिणीसोबत कसं वागलं पाहिजे हे वारकरी संप्रदाय शिकवतो. नवे मुलाने आईसोबत, मुलाने वडिलासोबत, वडिलाने मुलासोबत, नातेवाईकांनी सगळ्या समाजासोबत कसं वागलं पाहिजे हा वारकरी संप्रदाय शिकवला जातो. नव्हे, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा समाधानी कसं राहिले पाहिजे हे सुद्धा वारकरी संप्रदाय शिकवतो. प्रतिकूल परिस्थिती ज्ञानोबा सगळ्या संतांची प्रतिकूल परिस्थितीच होती, परंतु समाधान अंतकरणामध्ये ठेवलं आणि ज्या ज्ञानोबरायांना सगळ्या आळंदीने एवढा त्रास दिला, आई वडील नाहीत म्हणून त्रास दिला, मांड मागण्यासाठी गेलेल्या खापर दिलं नाही, मिळालेली भिक्षा मातीमोल करून टाकली, ते जोपर्यंत हयात आहेत तोपर्यंत आपल्याला कोणाला समजले नाहीत. परंतु ते गेल्याच्या नंतर त्यांची कीर्ती स्वतः भगवान परमात्मा वर्णन करू लागला. वाऱ्या हाती माप
चाले सज्जनाचे कीर्तिमुख त्यांचे नारायण. या न्यायानं वारकरी शिक्षण संस्थेचं नियोजन आम्ही श्री क्षेत्र देवळाली या ठिकाणी केलेलं आहे. आपली मुलं वाम मार्गाला न जाता सन्मार्गाला जावं, इकडं लागावीत यासाठी आम्ही सगळ्या महाराज मंडळीनं मिळून श्रीराम गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र देवळाली तालुका भूम जिल्हा धाराशिव या ठिकाणी उघडण्याचं उद्घाटन करण्याचं ठरवलेलं आहे. जरी नाही आमच्याकडे विद्यार्थी शिकला, ऐका, शिकणार त्याची तर गॅरंटी आम्ही देणारच आहेत, पण जर विद्यार्थी नाही शिकला, कमीत कमी त्या विद्यार्थी आमच्याकडे आलेला तुमच्या म्हातारपणाला तुमची काठी झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी गॅरंटी आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ. एरवी आपली मुलं आपल्याला घराच्या बाहेर काढतात, परंतु वारकरी संप्रदायामध्ये माळ जतन करणारा विद्यार्थी मुलगा आपल्या आईवडिलाला आपल्या शिरसावंद ठेवतो. म्हणून वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना करण्याचं आम्ही सर्व महाराज मंडळींनी ठरवलेलं आहे. ज्या कोणाला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आपले विद्यार्थी पाल्य पाठवायचेत त्यांनी दत्ता महाराज असतील, वासुदेव महाराज असतील, स्वतः मी असेल, संभाजी महाराज असतील यांच्याकडे संपर्क साधा आणि लवकरात लवकर आपले विद्यार्थी आमच्याकडे पाठवा. नक्कीच आम्ही त्यांना सुसंस्कृतपणे तयार केल्याशिवाय राहणार नाहीत. संप्रदायाची ध्वजा त्यांनी ऐल तीराहून पैल तीराला घेऊन जावी अशीच त्यांच्या अंतकरणामध्ये आम्ही बीज रोवण्याचं काम करणार आहेत. म्हणून तुम्ही आपली जे काय पाल्य असेल ते आमच्याकडे सुपूर्त करा. वारकरी संप्रदायाशिवाय वारकरी तत्वाशिवाय आपल्याला कोणीही ऐल तीराहून पैल तीराला घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून संस्थेकडे सर्वांनी लक्ष द्यावं, विद्यार्थी पाठवावेत. खरं सांगा, हे विद्यार्थी बघितल्याच्या नंतर तुम्हाला वाटत असेल ना आपलाही नातू असावा, आपलाही मुलगा असावा. न जाणो वारकरी शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी आहेत, न जाणो हे वारकरी संप्रदायाचं नाव चंद्रापर्यंत घेऊन जातील आणि त्यामध्ये कोणीतरी एखादा विरळा पावे कोणीतरी एखादाच निघत असतो. म्हणून आपलं पाल्य त्या तत्वावर आरूढ व्हावं म्हणून आपलं पाल्य आमच्याकडे पाठवा. आम्ही नक्कीच त्यांना तयार केल्याशिवाय राहणार नाहीत. झालेली कीर्तनरूपी सेवा यथामथी यथावकाश संपवण्याचा संपलेच आता यथामथी यथावकाश विश्वमाऊली श्री ज्ञानोबा आदी सर्व संत मंडळीच्या चरणावर समर्पित करून याच ठिकेला सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल.